खरं तर सत्ता म्हणजे विष, पॉवर इज अ पॉयझन असं राहुल गांधींनी म्हटलेलं होतं. पण असं प्रत्येकासाठीच असतं असं काय नाही. काही लोकांसाठी सत्ता हे अमृतापेक्षा फार काही कमीही नसतं. आणि त्याचा जो प्रत्यय आहे तो महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस आपल्याला येताना बघायला मिळतोय. आता मी तुम्हाला काही डायलॉग जे आहेत किंवा काही वाक्य जे आहेत ती वाचून दाखवणार आहे. त्यातली महत्त्वाची जी वाक्य आहेत, तो SP जे वागला आहे ते घरगड्यासारखं वागला आहे, त्याला तात्काळ निलंबित करा. त्याची निवृत्त हायकोर्ट जजमार्फत चौकशी करण्याची मागणी करा आणि अरेरावी करणाऱ्या तुषार दोषीला निलंबित करा. हे अरेतुरे तुषार दोषी जे साताऱ्याचे SP आहेत त्यांच्याबद्दल बोललं गेलं होतं. ही मागणी दुसऱ्या तिसऱ्या कोणी केलेली नव्हती, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केली होती आणि त्यांचं नाव आहे शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाईंनी. कुठे गेली तर अर्थात विधानसभेमध्ये. आणि विधानसभेमध्ये ही मागणी केल्यानंतर सुद्धा आणि त्यावेळेला विधान परिषदेमध्ये त्यानंतर म्हणजे विधानसभेमध्ये ही मागणी केली, विधान परिषदेमध्ये तुषार दोषी यांच्या निलंबनाची मागणी केली. तातडीनं सदनाच्या चेअरवर असलेल्या नीलम गोरे यांनी त्यांचं निलंबन झालं आहे असं घोषित केलं. पण तुषार दोषी कधी निलंबित झालेच नाहीत. तुषार दोषींना कधीही शिक्षा झाली नाही. तुषार दोषी ज्या लोकप्रतिनिधींचा रक्तबंबाळ झाले 2 मंत्री, त्यांना लिटरली एखाद्या गुन्हेगाराला ओढावं तशा पद्धतीनं ओढलं. 2 सदस्य बॅरिकेडपर्यंत गेलेले होते, पलीकडे 3 फुटावरती मतदानाची यंत्रणा चालू होती, तिथंपर्यंत पोहोचले असते, मतदान करू शकले असते, तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. पोलिसांनी त्यांना ओढून आणलं. आणि हे सगळं करणाऱ्या तुषार दोषींच्या ते स्वतः SP असताना या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यामुळे त्यांच्यावरती शिवसेनेचा रोष होता. अर्थात त्या तुषार दोषींवरती कारवाई होईल अशी अपेक्षा होती. ज्याला अधिवेशन संपलं त्याला विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची एक मीटिंग झाली आणि असं सांगितलं जातं की त्या मीटिंगमध्ये जी माहिती बाहेर आली आहे त्या मीटिंगमधून सूत्रांनी असं सांगितलं की कारवाईची आग्रही मागणी केली. कुणी केली तर शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी केली. कुणाकडे केली तर मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी ती कारवाई निलंबनाची मान्य केली नाही. तिथेच त्यांनी त्याबद्दल ठणकावलं सुद्धा आणि त्यानंतर सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं तुषार दोषींना अशी बातमी जी आहे ती झळकली. पण ते सक्तीच्या सुट्टीवर गेले का? नाही. त्यांनी अर्जित रजा प्राप्त केली. म्हणजे या ठिकाणीही तुषार दोषी यांचा सन्मान कुठे कमी होणार नाही, कुठल्याही पद्धतीनं तुषार दोषींना शिक्षा होणार नाही याची काळजी घेण्यात आली. आणि त्याच तुषार दोषींना आज पुन्हा एकदा बक्षिसी मिळाली आहे. ज्यांना निलंबन करा, ज्यांच्यावर कारवाई करा या पद्धतीनं विरोधक टाहो फोडत होते, सत्ताधारी टाहो फोडत होते. शिवसेना उपमुख्यमंत्री स्वतः त्याच्याबद्दल विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये बोलत होते. त्या तुषार दोषींना शिक्षेऐवजी त्यांना बक्षिसी मिळालेली आहे. त्यांना सांगलीला ट्रान्सफर केलेलं आहे. अर्थात आता ते सांगलीचे SP म्हणून काम करणार आहेत. तुम्हाला आठवत असेल तुषार दोषी ज्याला जालन्याचे SP होते त्यावेळेला तिथं मराठा आंदोलन तापलेलं होतं. आंतरवाली सराटीमध्ये लाठीमार झालेला होता. त्या लाठीमारानंतर तुषार दोषींची बदली झाली, त्यांना पुण्याला पाठवण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुषार दोषी साताऱ्यामध्ये पोहोचले. साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा मंत्र्यांनाच त्याचा काय प्रत्यय आला की कशा पद्धतीनं तिथं काम झालं किंवा कशा पद्धतीनं काही सदस्यांना ZP सदस्यांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. त्यानंतर पुन्हा त्यांची बदली झाली, ते पुन्हा SP झाले सांगलीचे. आता या सगळ्याचेच परिणाम जे आहेत किंवा या सगळ्याचे पडसाद जे आहेत ते भविष्यातल्या राजकारणामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही आहेत. एकनाथ शिंदे ज्या वेळेला जाहीर सभा घेत आहेत गांधी मैदानामध्ये, थोड्याच वेळामध्ये ते बोलणार आहेत. त्याआधी तुषार दोषींचं ट्रान्सफरची ऑर्डर आलेली आहे. एका पद्धतीनं फेस सेव्हिंग करण्याचा प्रयत्नसुद्धा दुसऱ्या बाजूला केलेला दिसतोय. मात्र ही ट्रान्सफर तर मला असं वाटतं की रुटीन ट्रान्सफर आहे. कारण आत्ता या घडीला तुषार दोषींवरना शिक्षा झाली असं म्हणावं असं काहीच नाही आहे. राज्यामधल्या जवळपास सगळ्या IPS अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफर ज्या होत्या त्या रखडलेल्या होत्या आणि त्या याच आठवड्यात शेवटच्या आठवड्यात होणं अपेक्षित होतं आणि त्यापैकी एक तुषार दोषींची ट्रान्सफर झालेली आहे. मला असं वाटतं की यानंतर एकनाथ शिंदे जे आहेत ते या सगळ्या घडामोडींकडे घटनांकडे कशा पद्धतीनं त्यांनी बघितलेलं आहे हे समोर आलेलं आहे. पण तिथल्या लोकप्रतिनिधींना भाजपचा हा विश्वास निश्चितपणे मिळालेला आहे की ती यंत्रणा आपल्या ताब्यात आहे किंवा त्या यंत्रणेवरती आपला वचक आहे, तो शिंदेंचा नाही आहे. आणि त्यामुळं हा मेसेज जो आहे हा मेसेज राज्यभर गेलेला आहे एका निवडणुकीनं ZPच्या. आणि ही यंत्रणा कुठल्या तरी इशाऱ्यावर काम करते असं वाटावं अशी परिस्थिती जर सत्ताधारी पक्षातल्याच एका त्यांच्या मित्रपक्षाला वाटत असेल
तर हे फार गंभीर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुषार दोशींचं निलंबन ही फार गंभीर तुषार दोशींची बदली हा फार गांभीर्यानं घेण्याचा विषय आहे. ठीक आहे, उचलबांगडी म्हणावं का हा पण प्रश्न आहे. मला तर ती उचलबांगडी वाटत नाही आहे. पण